नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, शनिवारी संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं, ध्वजवंदन केलं, ते आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याच दिवशी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये नवी दिल्ली इथे सोनिया गांधी, राहुल गांधी, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन झालं आणि त्यातला एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की वंदे मातरम हे गीत सुरू आहे आणि त्याच वेळेला सोनिया गांधी कुठेतरी वैतागलेल्या आहेत. चलबिचल त्यांची सुरू आहे. त्या खरगेंशी बोलतायत. त्यांच्या बाजूलाच खरगे उभे होते, त्यांच्याशी बोलल्या. त्यानंतर तिकडे उभे असलेला कोणतरी एक स्वयंसेवक जो आहे तो तिथे आला. त्यालाही त्या काहीतरी रागावल्यासारखं त्या व्हिडिओमध्ये दिसतं. मध्येच त्या हात दाखवून थांबा असं कोणाला तरी सांगतायत समोर पाहत. राहुल गांधी हे ध्वजस्तंभ जो होता त्या बाजूला असल्यामुळे ते काही इथे बोलायला आले नाहीत. मात्र त्यांनी ते पाहिलं की सोनिया गांधी ज्या आहेत त्या रागावलेल्या आहेत, संतापलेल्या आहेत आणि ते काहीतरी बोलत आहेत. त्यांचाही त्या स्वयंसेवकाशी संवाद झाला. तर हे सगळं केवळ व्हिडिओमध्ये दिसत होतं. तो संवाद काय नेमका सुरू आहे, सोनिया गांधी काय नेमकं बोलत आहेत याविषयी काही कळत नव्हतं. कुठलाही आवाज त्या ठिकाणी येऊ शकत नव्हता. पण नंतर हे स्पष्ट होत होतं की वंदे मातरम हे गीत सुरू असताना त्या गीताची जवळपास 2 कडवी जी आहेत ती पूर्ण झालेली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांची चलबिचल सुरू झाली. त्यांना अपेक्षा होती की 2 कडवी झाल्यानंतर हे गाणं थांबवावं, पुढचं गाणं जे ते सुरू ठेवू नये अशी त्यांची अपेक्षा असावी आणि त्यामुळे त्या वारंवार ते गाणं थांबवण्यासाठी सांगत होत्या. पण बाकीच्या कोणालाच त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि याचं कारण म्हणजे आता वंदे मातरमच्या संदर्भात जो काही कायदा झालेला आहे, जी काही नियमावली तयार केली आहे, त्यानुसार वंदे मातरम हे गीत संपूर्ण आपल्याला त्या ठिकाणी गावं लागणार आहे. जिथे ते सार्वजनिक ध्वजवंदनाचे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी ते गीत हे लावलं जाईल. म्हणजे सगळी 6 कडवी जी आहेत ती त्या ठिकाणी लावली जातील. म्हणजे ज्यांना गाता येत असतील त्यांनी ती गावीत किंवा तिथे ते गाणं लावलेलं असेल, गीत लावलेलं असेल तर ते स्तब्ध उभं राहून ते ऐकावं आणि त्या गीताला सन्मान द्यावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. त्याचा अपमान केला गेला तर त्यासाठी शिक्षा वगैरे जे आहे त्यांची तरतूद आहे, तो भाग वेगळा. पण ही अपेक्षा आहे की संपूर्ण गीत जे आहे वंदे मातरम हे तिथे ऐकवलं जाणार, लावलं जाणार आणि आपण स्तब्ध उभं राहून एकतर ते गायचे किंवा उभं राहायचे स्तब्ध आणि त्याला सन्मान द्यायचे, हा नियम आहे. पण तिथे मात्र हे गीत सुरू असताना मध्येच सोनिया गांधी जे आहेत त्या खरगेंशी बोलायला सुरुवात करतात. त्या स्वयंसेवकाला बोलवतात, त्याला झापतात. तिकडे राहुल गांधी जे आहेत ते सुद्धा इकडे तिकडे बघतायत. त्यामुळे एकंदरीतच वंदे मातरमबद्दलचा जो काही सन्मान आहे तो तिथे राखला गेला नाही असं दिसून येतं. म्हणजे हे काही काँग्रेसच्या या नेत्यांना माहिती नाही अशातला भाग नाही. पण त्यांची अपेक्षा होती की 2 कडव्यांनंतर हे गाणं जे ते लावलं जाऊ नये. असं सुरुवातीला कळलं नाही. सुरुवातीला काँग्रेसचे खासदार जयराम रमेश आणि त्यांचे प्रवक्ते यांनी असं स्पष्ट केलं की खरगेंना खुर्ची हवी होती आणि त्यासाठी सोनिया गांधी या स्वयंसेवकाला सांगत होत्या की त्यांना खुर्ची हवी आहे, त्यांना उभं राहवत नाही आहे आणि त्यामुळे त्या स्वयंसेवकाशी बोलत होत्या. असं एक कांगावा त्यांनी केला जयराम रमेश यांनी. पण नंतर हे स्पष्ट झालं की वंदे मातरम हे गीत थांबवण्यासाठीच सोनिया गांधींचे प्रयत्न सुरू होते. राहुल गांधींनी स्वयंसेवकाला सांगितलं होतं गाणं थांबवा म्हणून. पण तिकडे त्यांच्या समोर उभे असलेले कदाचित त्यांचे PA असतील, ते तिथून दाखवत होते की 3 मिनिटं जे ती हे गाणं संपूर्ण वंदे मातरम जे आहे त्यासाठी 3 मिनिटाचा कालावधी लागतो, तेवढा वेळ आपल्याला थांबावं लागेल. तर एकंदरीत असं या सगळ्या प्रसंगामध्ये दिसून आलं. हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला आणि स्वाभाविकच त्यावरून काँग्रेसवर टीका झाली आणि ती होणं अपेक्षितच होतं.
योग्यही आहे ते. वंदे मातरम ही गीत काय आजचं नाहीये. आज 150 वर्ष होऊन गेली या गीताला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ते गीत लिहिल्यानंतर क्रांतिकारकांना प्रेरणा देणारं, भारतीयांना प्रेरणा देणारं, त्यातून स्वातंत्र्याची जी चळवळ आहे त्यासाठी हे गीत प्रेरणादायी ठरलेलं आहे. असंही गीत का गायलं जाऊ नये? काय हरकत आहे? केवळ 2च कडवी म्हणायची, एकच कडवं म्हणायचं किंवा आम्हाला हवं तसं ते आम्ही म्हणू, ही भूमिकाच कशासाठी घेण्याची आवश्यकता आहे? सुरुवातीला ती भूमिका होती ती यासाठी होती की त्याच्यामध्ये दुर्गा मातेचं स्तवन आहे, लक्ष्मी मातेचं स्तवन आहे, गुणगान आहे. भारत मातेमध्ये दुर्गा मातेचं रूप पाहिलं जाते, लक्ष्मी मातेचं रूप पाहिलं जाते. हा उल्लेख त्याच्यामध्ये असल्यामुळे मुस्लिमांनी त्याला विरोध केला या गीताला, की ही जी पुढची कडवी आहेत ती आम्ही गाणार नाही किंवा ती असता कामा नाहीत, पहिली कडवी फक्त ठेवा. आणि अर्थात काँग्रेसचं राजकारण पहिल्यापासून मुस्लिम लांगुल चालनाचं असल्यामुळे त्यांनी ही भूमिका स्वीकारली. जयराम रमेश आणि हे सगळे इतर सुद्धा त्यांचे काही खासदार हे यावर प्रतिक्रिया देताना म्हणत होते की 1937ला अशा पद्धतीने ठरलं की ठराविकच कडवी गायची, बाकी गायची नाहीत. त्याच्यामागचं कारण हेच होतं की मुस्लिमांना ते आवडत नव्हतं. मुळात हे संपूर्ण गीत हे भारत मातेचं स्तवन करणार आहे, भारत मातेचं गुणगान गाणार आहे. त्याच्यात वाईट काय आहे? त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचा अपमान नाहीये किंवा हे गीत गायल्यामुळे कोणी धर्मांतरित होणार नाहीये किंवा तो कोणता विधी नाहीये. प्रत्येक जण जर या देशाला भारत माता मानतो तर त्याने गीत गायला काहीच हरकत नाही. पण जो काही बोटचेपेपणा होता तो काँग्रेसने पहिल्यापासून बाळगलेला आहे. विशेषतः मुस्लिमांच्या बाबतीत काही घडलं की लगेच त्यांची बोटचेपी भूमिका दिसून येते आणि त्यातून ती कडवी गाळली गेली. पण आता नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने वंदे मातरम या गीताचं पुनरुज्जीवन झालं असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आता ते सगळ्या सार्वजनिक स्थळी संपूर्ण वंदे मातरम गायलं जाणार आहे. मात्र अजूनही काँग्रेसचा जो काही मुस्लिम लांगुल चालनाचा जो स्वभाव आहे तो काही बदलायला तयार नाही. आपण जर हे गीत पूर्ण म्हटलं तर मुस्लिम काय म्हणतील असं कदाचित सोनिया गांधींना वाटलं असेल किंवा काँग्रेसला वाटत असेल अजूनही. त्यामुळे त्यांची आम्ही 2च कडवी म्हणणार. आणि त्याला कारण काय की आम्ही पूर्वी 1937 पासूनच ठरवलं होतं की 2च कडवी म्हणायची. पण का म्हणायची ते काय सांगायला तयार नाहीत. काय कारण आहे? त्याच्यामधून भाजपाची काही स्तुती नाहीये की हिंदुत्वाची काही स्तुती नाहीये, भारत मातेची स्तुती आहे. काँग्रेसला त्याच्यामध्ये काहीच वावगं वाटण्यासारखं कारण नाही. पण मुस्लिमांना वाईट वाटेल म्हणून ते तसं करत आले तेव्हापासून आणि अजूनही ती तशीच सवय त्यांनी ठेवलेली. आणि ही चरफड जी सोनिया गांधींची त्यामुळे दिसली ती त्यातून आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांना त्याच्यामधलं दुर्गा मातेचं स्तवन, लक्ष्मी मातेचं स्तवन हे आवडत नाही. किंवा काही वेळेला असाही दावा केला जातो की आम्ही काही भारताला माता मानत नाही, आम्ही मातेसमोर काही वंदन करणार नाही किंवा झुकणार नाही, असाही दावा काही लोक करतात. मग सोनिया गांधी ज्या आहेत त्यासुद्धा मुळात धर्माने हिंदू नाहीत, त्या ख्रिश्चन आहेत. त्यामुळेच त्यांचा विरोध आहे का असाही प्रश्न मनात येऊ शकतो. त्या मूळच्या इटलीच्या आहेत, ख्रिश्चन आहेत धर्माने. त्यातून मग त्यांनाही या दुर्गा मातेचं स्तवन, लक्ष्मी मातेचं स्तवन हे खटकतं का असाही प्रश्न येईल. मुळात खटकण्यासारखं काहीच नाही आहे. 3 मिनिटं हे गीत लागणार आहे, ज्यांना म्हणायचं ते म्हणणार आहेत. आणि त्यांचे इतरसुद्धा जे सदस्य होते काँग्रेसचे तिथे उपस्थित असलेले ते म्हणत होते गाणं, ते वंदे मातरम म्हणत होते, जसं त्यांना जमेल तसं म्हणत होते किंवा ते उभे होते स्तब्धपणे. फक्त खटकलं ते सोनिया गांधींना आणि त्यानंतर त्यांनी हे सगळं घडवून आणलं. यातून एक प्रकारे वंदे मातरमचा अपमानच झालेला आहे. काँग्रेसचा हा संपूर्ण पक्ष जो आहे तो गांधी कुटुंबावर आधारित आहे आणि गांधी कुटुंब जे आहे ते वारंवार दुसऱ्याचा अपमान करण्यात आनंद मानतं असंच दिसत आलं आहे पहिल्यापासून. याचं कारण या देशावर आमचीच अनभिषिक्त अशी सत्ता राहणार, आम्हीच या देशाचे पंतप्रधान होऊ शकतो, आम्हीच या देशाचे प्रमुख होऊ शकतो, आम्हीच या देशाची सत्ता चालवू शकतो, बाकी सगळे आमच्या दृष्टीने कसपटा समान आहेत, अशीच त्यांची भावना आहे. आपण पाहतो राहुल गांधींच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये त्यांच्या वागण्यामधून हेच दिसून येतं. आता आपण पाहिलं की नरेंद्र मोदींचा कशा पद्धतीने त्यांनी अपमान केला, ते वारंवार सोनिया गांधींनी सुद्धा केलेलं आहे. हे अपमान करत आलेले आहेत आणि तो कशासाठी तर आमच्यासमोर हे सगळे कसपटा समान आहेत. हे कोण आहेत पंतप्रधान होणारे? पंतप्रधान आम्हीच होऊ शकतो, आमच्याशिवाय कोणामध्ये पात्रता आहे पंतप्रधान होण्याची? ही जी भावना आहे त्याच्यातून हा सगळ्यांचा अपमान केला जातो. या स्वातंत्र्यदिनी आपण पाहिलं की एकीकडे लाल किल्ल्यावर
स्वातंत्र्य दिन साजरा होतोय, पंतप्रधान तिथे आहेत, त्या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित केलं जातं, पण राहुल गांधी आणि खरगे हे दोघंही तिथे उपस्थित राहिले नाहीत. गेल्या वर्षी पण राहिले नव्हते, सलग दुसऱ्या वर्षी तिथे उपस्थित राहिले नाहीत. याचं कारण काय? तर राजशिष्टाचार पाळला जात नाही. म्हणजे काय? तर आमची बसण्याची जागा व्यवस्थित नसते, आम्हाला कुठेतरी मागे बसवण्यात येतं. मुळात तिकडे राजशिष्टाचाराचा काही बाबतीत मुद्दा असला तरी खरोखर तसं होतंय का राहुल गांधी किंवा खरगेंच्या बाबतीत? तर होत नाहीये तसं. पण खरं कारण काय की ज्या मोदींना रोज आपण शिव्या घालतोय, ज्यांचा रोज द्वेष करतोय, ज्यांच्याबद्दल बोलतोय की यांचा राजीनामा आज होईल उद्या होईल, रोज सांगतोय, कोणत्या तोंडाने आपण तिकडे जाणार आणि त्यांचं भाषण ऐकणार? कोणत्या तोंडाने ते ध्वजवंदन त्यांच्या हातून होताना पाहणार? हीच भूमिका आहे, खरं तर हीच भावना आहे. आणि त्यामुळे ते जाऊ शकत नाहीत. कोणत्या तोंडाने जायचं तिकडे? म्हणून ते जाऊ शकत नाहीत. त्यांनाच त्यांची लाज वाटत असावी. पण रोज मात्र कुठल्याही मंचावरून टीका करायची, असभ्य भाषा वापरायची, आणि त्यातून दिसून येतं की पुन्हा एकदा हा घराणेशाही जी आहे की बाकी सगळे आमच्या लेखी कसपटा समान आहेत, त्यांची काय पात्रता नाही, लायकी नाही, पंतप्रधान आम्हीच होऊ शकतो, आम्हीच या देशाचे तारणहार आहोत. मोदी कोण आहेत? हे चहा विकणारा माणूस कसा काय पंतप्रधान होऊ शकतो? आणि म्हणून रोज ते अपमान केला जातो. शिक्षणावरनं बोललं जातं किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जातं, इतर अपशब्द वापरले जातात. त्याचं कारण तेच आहे की आम्ही कोणाचाही अपमान करू. आणि असे अनेक लोक काँग्रेसमधले बाहेर पडले ते अशाच या अपमानामुळे. त्यामुळे वंदे मातरमचा सुद्धा अपमानच करण्यात आला. आणि त्याचं कारण हेच आहे की मुस्लिम लांगुलचालन हा त्याच्या मागचा मुद्दा आहे. त्यासाठी आम्ही वंदे मातरमचा सुद्धा त्याग करू. भारताचं सुद्धा कौतुक करायचं असेल तर करणार नाही. आणि ते आपण पाहतोय काँग्रेसकडून सातत्याने भारताची कशी बदनामी होते हे सांगितलं जातं. परदेशात जाऊन भारताच्या विरोधात बोललं जातं. भारत कसा मागे आहे, भारत कसा आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चाललाय, हे सांगण्याचं काम राहुल गांधी करत असतात. तेच सगळं आपल्याला या घटनेतून दिसून येतं, अजून काहीच नाही. त्यामुळे सोनिया गांधींची ही जी चरफड आहे ती वंदे मातरमबद्दल तर आहेच, पण एकंदरीत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला त्याच्या विरोधात पण आहे. त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या संदर्भात सुद्धा ते असू शकेल. आणि मुस्लिमांचं लांगुलचालन, या सगळ्याचा परिपाक हा या कृतीमध्ये सोनिया गांधींच्या दिसून येतो, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.